मविया जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। वंचित सोबत न आल्यास ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि शरद पवार गटाला 10 जागा मिळतील। तर भिवंडी, सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि जालना यासारखा तिढा असलेल्या जागांचा प्रश्न सुटलाय। भिवंडीची जागा ही शरद पवार गट, जालना काँग्रेस, सांगली ठाकरे गट, तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभेची जागा सुद्धा ठाकरे गटच लढवेल। वंचितच्या अल्टिमेटमची दखल न घेतल्यानं प्रकाश आंबेडकरांनी मवियाला निर्वाणीचा इशारा दिलाय। लाचारी आपण कधी मान्य करणार नाही। आपल्या आजोबांनी म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी लाचारी विरोधात चळवळ चालवली होती, मात्र जिथे चळवळीलाच लाचार केलं जातं याला आपण कधी मान्य करणार नाही असा इशारा आंबेडकरांनी दिला। लाचारीच्या विरोधात आणि लाचारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी 9 वाजता शिवतीर्थ या दादरच्या निवासस्थानी बैठक घेणार आहेत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली आहे। मनसेच्या माहितीतला अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आणि मनसेला देण्यात येणाऱ्या जागांबाबत या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईमध्ये बैठक बोलावण्यात आली। मुंबईतल्या बलाड इस्टेट इथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। शरद पवारांच्या अध्यक्षतेत ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये लोकसभा उमेदवारांच्या नावांवर अंतिम चर्चा होणार आहे। नागपूर लोकसभेचे भाजप उमेदवार नितीन गडकरी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नितीन गडकरींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असतील। सकाळी 11 वाजता शक्ती प्रदर्शन करत भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल। ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय। शिवसेनेमध्ये यादी जाहीर करण्याची परंपरा नाही असं ते म्हणाले। निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले, तर यापूर्वीच उद्धव यांनी अमोल कीर्तीकर, अरविंद सावंत आणि चंद्रहार पाटील यांच्या नावांची घोषणा केलेली आहे। माहितीतला अमरावतीचा तिढा सोडवण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आता सोपवण्यात आली आहे। त्यानुसार बच्चू कडू आणि अडसूळ कुटुंबासोबत मुख्यमंत्री शिंदेंची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये बच्चू कडू आणि अडसूळ कुटुंबाची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांना यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमरावतीमध्ये नवनीत राणांना उमेदवारी देण्यावरून बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ नाराज आहेत।